जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुंबई शहर पोलीस शिपाई या पदाचा काल ग्राउंडचा कट ऑफ लागलेला आहे आणि लेखीसाठी भरपूर विद्यार्थी हे अपात्र झालेले आहे. त्याचं कारण म्हणजे की कट ऑफ हा खूप हाय लागलेला आहे आणि हाय लागण्याचे कारण म्हणजे की काही याच्यामध्ये मिस्टेक आहे विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉबॅक्स आहे. ते आपण तुम्हाला डिटेलमध्ये कितीवर कट ऑफ येऊ शकतो ते सुद्धा सांगणार आहे तुम्हाला आणि किती विद्यार्थी अजून पात्र व्हायला पाहिजे ए टू झेड तुम्हाला सांगणार आहे आणि किती विद्यार्थी कमी घेतलेले यांनी हे सुद्धा सांगणार आहे. तर बघा, ग्राउंड कट ऑफ बदलणार काय, तर नक्कीच बदलू शकते विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे, कारण की तुमच्या हक्कासाठी तुम्हाला स्वतः लढावं लागणार आहे. ठीक आहे. अजून किती मुलं मुली पात्र होऊ शकते, फक्त आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो की अजून किती कट ऑफ खाली आला पाहिजे आणि कसा आला पाहिजे. तुम्हाला ए टू झेड नियमानुसार जे आजपर्यंत मुंबई शहराने स्वतः कट ऑफ लावलेले आहे त्याचेसुद्धा तुम्ही बघू शकता. मागच्या वर्षी 2023 2021 जे ज्या भरती झाली आहे त्यामध्ये कशा नियमाने त्यांनी पात्र केलेले आहे आणि यावर्षी झालेल्या बाकी जिल्ह्याचीसुद्धा तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे त्यांनी पात्र केले आहे आणि नियमानुसारच पात्र करायला पाहिजे. पण यांनी काही चूक केली आहे ते सुद्धा आपण सांगणार आहे. ते बघा, कट ऑफमध्ये काय चूक आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि तुम्ही काय करायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही शांत बसले तर लेखी परीक्षा ही 12 तारखेला होऊन जाईल आणि तुम्ही पात्र असून अपात्र होणार आणि यावर्षीचं तुमचं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा चार्ट आहे, हा चार्ट सगळ्यांपाशीच असणार आहे. याची आणि कट ऑफची विद्यार्थी मित्रांनो खूप मोठा संबंध असतो. पण यामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे की विद्यार्थी हे सर्व पात्र होतील. जवळपास कट ऑफ हा कुठंपर्यंत आला पाहिजे ते सुद्धा सांगतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये एक कास्ट घेतली आहे, ते म्हणजे SBC. आता बघा, इथे व्हिडिओ सोडून जाऊ नका. तुम्ही OBCमध्ये असा, EWSमध्ये असा, SCBCमध्ये असा, VJमध्ये असा, NTमध्ये असा, SCमध्ये असा, STमध्ये असा, जे पण विद्यार्थी कास्टमध्ये आहे फक्त ओपन सोडून बाकी सगळ्यांचा कट ऑफ हा चेंज होऊ शकतो. ठीक आहे. आणि खास करून सर्वसाधारण पुरुष उमेदवारांचा कट ऑफ हा चेंज होऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, आपण ही कास्ट का घेतली आहे, कारण की या कास्टला आहे जागा कमी आणि याच्यावरूनच तुम्हाला समजू शकते की या कास्टमध्ये एवढे विद्यार्थी पात्र होऊ शकतात अजून. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकी OBC सारखी कास्ट, SCBC सारखी कास्ट, SC सारखी कास्टमध्ये किती विद्यार्थी 2-2, 3-3 हजार विद्यार्थी पात्र होऊ शकतात अजून. याच कास्टमध्ये जर पाहिलं ना तर जवळपास अजून विद्यार्थी मित्रांनो किती पात्र व्हायला पाहिजे, तर इथे अजून 192 विद्यार्थी हे पात्र व्हायला पाहिजे. ठीक आहे, 192. तर बघा, या SBCचा तुम्ही थोडा अभ्यास करा, बाकी कास्टचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता जागेनुसार. तर बघा, SBCला या वर्षी जागा देण्यात आलेल्या आहे. जनरलला, सर्वसाधारणला 19 आणि 4 जागा आहेत कशाला, अंशकालीन पदवीधरला. अंशकालीन पदवीधरचं प्रमाणपत्र हे बंद झालेलं आहे जवळपास 2005 पासून. ठीक आहे, म्हणजे ते विद्यार्थी मिळणे शक्य नाही आहे. तर त्या जागा सरळ सरळ नियमानुसार सर्वसाधारणला जातात. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यापैकी एक जागा आपण कमी का केली आहे, कारण की एक जागा सर्वसाधारणमधली अनाथसाठी राखीव ठेवण्यात येते. ठीक आहे, नियमानुसार. तर मग किती झाले, 19 + 4 - 1 म्हणजे 22 झाले. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की कशा प्रकारे कट ऑफ काढला जातो, नियमानुसार तुम्हाला सांगत आहे. तर बघा, टोटल 22 जागा या सर्वसाधारणला आहे. पात्र उमेदवार किती व्हायला पाहिजे, सर्वसाधारण म्हणजे 220 विद्यार्थी हे पात्र व्हायला पाहिजे सर्वसाधारणमध्ये फक्त. आता तुम्हाला बघू शकता आपण कशा प्रकारे म्हणत आहे की 192 विद्यार्थी हे पात्र व्हायला पाहिजे आणि हे नियमानुसार बरोबर आहे, 192च पाहिजे. ठीक आहे, याच्यापेक्षा कमी व्हायलाच नाही पाहिजे अजून. म्हणजे त्यांनी किती पात्र केली आहे त्याच्यापेक्षा अजून 192 विद्यार्थी या कास्टचे विद्यार्थी पात्र होऊ शकतात. ठीक आहे, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. त्यानंतर बघा, आपण सांगितल्याप्रमाणे बघा, अनाथला जागा आहे 1, विद्यार्थी पात्र केलेले आहे 7. म्हणजे याच्यामध्ये किती जागा नाही आहे, आपण यामधली जागा काढलेली आहे. 22 मधली एक जागा काढली आहे आणि ती अनाथला इथे दिलेली आहे आपण. ठीक आहे,
कारण की नियमानुसार एक जागा जनरलमधली ही अनाथला दिल्या जाते, ठीक आहे, 1%, ठीक आहे. तर बघा, एक जागा जर दिली तर अनाथला यांनी पात्र केलेल्या SBCला किती विद्यार्थी पात्र केलेले आहे? 7 विद्यार्थी पात्र केले आहे. कमी विद्यार्थी किती पडले आहेत याच्यामध्ये? 3. आणि टोटल पाहिजे किती होते? 7. म्हणजे 7मधून 10 गेले, 3 राहिले. तर हे 3 विद्यार्थी कुठे ॲड होणार आहे? ओपनमध्ये. म्हणजे 220 प्लस 3, सॉरी ओपनमध्ये म्हणतो, SBC जनरलला किती झाले? 223. आता तुम्हाला सांगतो मी कसे कसे ॲड व्हायला पाहिजे. त्यानंतर बघा, 4 जागा दिलेल्या आहे होमगार्डला. SBC होमगार्डला 4 जागा दिलेल्या आहे. पात्र उमेदवार आहेत फक्त 15. SBC होमगार्डचे विद्यार्थी पात्र आहे 15. कमी किती झाले? 25. पाहिजे किती होते? 40. हे कमी असलेले 25 220मध्ये ॲड होणार. म्हणजे आपण 3 ॲड केले, त्याच्यामध्ये हे 25 अजून ॲड होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, 2 जागा दिलेल्या आहेत त्यांनी पोलीस पाल्य SBCला. पात्र उमेदवार आहे फक्त 2, ठीक आहे. आणि 2मध्ये 18 विद्यार्थी कमी आहे, ठीक आहे. SBC पोलीस पाल्यामध्ये 18 विद्यार्थी कमी आहे आणि पाहिजे किती होते? 20. म्हणजे हे जे 18 विद्यार्थी आहे, हे जे आहे हे सरळ SBC सर्वसाधारणमध्ये ॲड व्हायला पाहिजे नियमानुसार. त्यानंतर बघा, 11 जागा आहे एक सर्व्हिसमॅनला. पात्र उमेदवार आहे फक्त 5 एक सर्व्हिसमॅनची. SBC एक सर्व्हिसमॅन फक्त 5 उमेदवार पात्र आहे. आणि कमी किती आहे उमेदवार? तर 105 कमी आहे. टोटल पाहिजे होते त्यांना 110. म्हणजे 105 जे कमी आहे ते कुठून घ्यायला पाहिजे? ते घ्यायला पाहिजे सर्वसाधारण SBCमधून. म्हणजे 105 हे सुद्धा आपले ॲड होणार आहे कशामध्ये? SBC सर्वसाधारणमध्ये. त्यानंतर एक जागा आहे भूकंपग्रस्ताची. पात्र उमेदवार आहे 4. कमी किती आहे? तर 6. टोटल पाहिजे होते एकाच 10नुसार 10. तर हे 6सुद्धा सर्वसाधारण SBCमध्ये पात्र होणार आहे. त्यानंतर आहे 4 जागा प्रकल्पग्रस्त SBCसाठी. टोटल पात्र उमेदवार आहे 24 आणि कमी किती आहे प्रकल्पग्रस्त SBCमध्ये? 16. पाहिजे किती होते? 40. म्हणजे हे जे 16 आहे ते सरळ सर्वसाधारण SBCमधून उमेदवार घ्यायला पाहिजे, ठीक आहे, नियमानुसार, ठीक आहे. त्यानंतर बघा, 4 जागा आहेत कशाच्या? तर विद्यार्थी मित्रांनो, 4 जागा आहेत. इथे खेळाडू लिहायचं राहिलं आहे. 4 जागा आहेत खेळाडूसाठी, म्हणजे स्पोर्ट पर्सनसाठी, ठीक आहे. पात्र उमेदवार किती आहे SBC खेळाडूचे? 27. कमी किती उमेदवार आहेत? 13. पाहिजे किती होते? 40. हे 13सुद्धा सर्वसाधारण SBCमध्ये ॲड व्हायला पाहिजे, 13 उमेदवार, ठीक आहे. त्यानंतर 21 जागा कशासाठी आहे? तर 21 जागा या महिला उमेदवारांसाठी आहे. पात्र उमेदवार आहेत 300. म्हणजेच काय? तर यांना पाहिजे होते 210 महिला उमेदवार. म्हणजे महिला उमेदवार SBCचा कट ऑफ हा कमी येणार काय? तर नाही. SBC महिला उमेदवारांचा कट ऑफ यांनी बरोबर लावलेला आहे. पण SBC सर्वसाधारण किंवा बाकी ज्या पण कास्टच्या जागा आहेत सर्वसाधारण, त्यांचा कट ऑफ 100% खाली येऊ शकतो. SBC असो, SC असो, ST असो, OBC असो, SCBC असो, EWS असो, या सर्वांचा सर्वसाधारणचा कट ऑफ खाली यायला पाहिजे नियमानुसार. मी माझ्या मनानं सांगत नाही आहे, कारण की ह्याच नियमाने आम्ही जवळपास 10 ते 12 वर्षापासून भरती फॉलो करतो आहे, कशाप्रकारे कट ऑफ लावला जातो. आणि स्वतः मुंबई पोलीस भरतीचे नियमसुद्धा हेच सांगतात. याआधीसुद्धा 3 वर्षाची जर भरती तुम्ही बघितलं असेल तर हाच नियम फॉलो केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, SBC सर्वसाधारणला जागा मी तुम्हाला वरच समजावून सांगितलेलं आहे की कशाप्रकारे 19 जागा ऑलरेडी आहे. 4 जागा अंशकालीन पदवीधरला आहे, त्यातून 1 जागा आपण अनाथला दिली, तर टोटल जागा राहतात 22. 22नुसार पाहिजे होते 220 उमेदवार, त्यांनी 231 घेतले. तुम्ही म्हणाल सर 220 पाहिजे होते 231 घेतले, त्यांनी नियमानुसार बरोबर घेतलं? तर नाही, चुकीच्या पद्धतीने त्यांनी घेतलेलं आहे. बघा, 231 तर त्यांनी घेतले, पण त्याच्यामध्ये 192 उमेदवार त्यांनी अजून SBC सर्वसाधारणसाठी घ्यायला पाहिजे. ते 192 कुठून आलेले आहे? तर बघा, हे 3 + 25 + 18 +
त्यानंतर 105 प्लस 6 प्लस 16 प्लस त्यानंतर 13 प्लस याची जर टोटल जर तुम्ही मारली तर याची टोटल होतात 192. म्हणजे त्यांनी 231च्या जागी उमेदवार किती घ्यायला पाहिजे? 423 उमेदवार हे SBC सर्वसाधारणचे उमेदवार घ्यायला पाहिजे. पण त्यांनी घेतले किती? 231. म्हणजे यामध्ये कमी किती आहे? तर 192ची कमी आहे. जर 192 उमेदवार SBC सर्वसाधारणमधून जर त्यांनी घेतले नियमानुसार, आजपर्यंतचा नियम हाच सांगतो, तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हा ॲटोमॅटिकली 2 ते 3 मार्क खाली येऊ शकतो. जो 39 लागलेला आहे तो माझ्या मते तरी 36, 37 किंवा 35 या रेंजमध्ये येऊ शकतो. मागच्या वर्षीसुद्धा 36च्या आसपास लागलेला होता SBC. या आधीच्या वर्षी 34 लागलेला होता. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याच रेंजमध्ये हा लागत असतो. आम्ही अंदाजित कट ऑफसुद्धा हाच सांगितलेला होता. तरी पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून बी काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला आता काय करायला पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वतः तिथे जाऊन किंवा ईमेल सुद्धा करू शकता, तुम्ही फोनसुद्धा करू शकता. तिथे जाऊन स्वतः अर्ज करा. तिथे तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक तुमच्या कास्टचा चार्ट काढा. मी अशा प्रकारे काढलेला आहे. मी सर्वच कास्टचा काढणार आहे धीरे धीरे, पण खूप वेळ नको व्हायला म्हणून तुम्हाला स्वतः तिथे जावं लागेल. तुम्ही जर दुसऱ्याच्या भरोश्यावर राहिल्या तर तुमचं काम होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो 12 तारीख लगेचच येणार आहे. पुढच्याच रविवारी तुमचा पेपर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वतः काहीतरी करावं लागेल. तुम्ही स्वतः अर्ज करा. तिथे लिखित अर्ज द्या, त्याची रिसिप्ट घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल. माझ्या मते तर हा मी जो काढलेला आहे यामध्ये चूक जवळपास असणार नाहीच, पण चूक असणार तरी यामध्ये 192 विद्यार्थी हे पात्र झाले पाहिजे SBCचे. यानंतर मी OBC, SCBC, EWSचे तुम्हाला कट ऑफ जसे मला जमेल तसे तुम्हाला काढून देणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे 192 विद्यार्थी अजून पात्र होऊ शकतात माझ्या मते. तुमच्या मते काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.